रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज यांच्या वतीने 500 विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सुधा सितारा कार्यक्रम उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम रोहातील डॉक्टर सी.डी. देशमुख शहर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी सुदर्शन केमिकल्स तर्फे रायगड जिल्ह्यातील 500 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित करण्यात आले। कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले। तसेच सुदर्शन कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला। यासोबतच जिल्ह्यातील 4 प्रेरणादायी महिलांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांसाठी विशेष संवाद सत्र आयोजित करण्यात आले। या सत्रातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासंदर्भात दिशा, धैर्य आणि योग्य निर्णय क्षमतेबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी महिला व बालकांना सक्षम बनवण्यासाठी सुउमेद या माहितीपर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमास रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल, रोहा नगराध्यक्ष वनश्री शेडगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक सुयश सिंह, सुदर्शन केमिकल्सच्या ग्लोबल पीपल्स प्रॅक्टिस हेड शिवालिका राजे, रोहा साइट हेड विवेक गर्ग तसेच CSR हेड माधुरी सनस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला। अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींना आज सुधा सितारा सुदर्शनच्या वतीने हा जो उपक्रम दरवर्षी राबवला जातो त्याच्यातून त्यांना आज लाभ देण्यात आला। मी खरं तर सुदर्शनचे त्यांचे संपूर्ण व्यवस्थापन आहे यांचे आभार मानीन की त्यांनी हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम 2020-21 मध्ये सुरू केला। सुरुवात ही 25 विद्यार्थिनींपासून झाली आणि आज जवळपास हे 500 विद्यार्थिनींपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे रायगड जिल्ह्यातल्या। त्याच्यामुळे व्यवस्थापनाला मी शुभेच्छा देईन। ज्या त्यांच्या जे वरिष्ठ पदावर असणारे त्यांचे आणि सुदर्शनमध्ये असणारे जे सगळा त्यांचा स्टाफ आहे, एम्प्लॉईज आहेत, त्यांचे मी या निमित्ताने आभार मानीन कारण ते डोनर म्हणून पुढे आले आणि त्यातून हा उपक्रम हा सुदर्शनच्या वतीने CSR आणि सुदर्शनचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या वतीने करण्यात येतोय। ज्या मुलींना स्कॉलरशिप मिळाले त्यांच्या सगळ्या शाळांना आणि मुलींना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते। विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम मानला जातो। आपण महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री आहात आणि एकूणच सर्वच घटकाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रभर अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याची काही संकल्पना आहे का? हा उपक्रम हा सुदर्शनच्या CSR फंड आणि त्यांच्या एम्प्लॉईजकडून राबवला जात असतो। राज्य शासनाच्या या संदर्भातले विविध योजना आहेत ज्याच्यामध्ये गरीब घटकातील ज्या मुली असतील त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर उच्च तंत्र शिक्षण विभागाची त्या संदर्भातली योजना आहे। त्याचबरोबर महिलांसाठी, मुलींसाठी, मुलांसाठी जे वेगवेगळ्या समाज घटकातून किंवा आर्थिक दुर्बल क्षेत्रातून येतात यांच्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना आहेत। त्या आणखीन प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि पोचवण्यासाठी शासनाचा नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न राहील। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।